वेलकम बॅक टू माय चॅनल। आजची रेसिपी होणार आहे वांग्याचे काप। तर वांग्याचे काप मी इथे करणार आहे। खूप कमी साहित्य आहे, खूप कमी तेलामध्ये उत्तम आपण वांग्याचे काप इथे करणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। वांग्याचे काप बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे वांग, मोठ्या साईजचं वांग आहे हे। तर हे आपल्याला व्यवस्थित इथे ह्याचे काप करून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुवून मी वांग घेतलेलं आहे। एकदम जाड पण नाही, एकदम पातळ पण आपल्याला हे काप करायचे नाहीये। आपण असे वांग्याचे काप इथे करून घेतलेले आहेत। एका डिश मध्ये मी वांग्याचे काप टाकून घेतलेले आहे। यावरती थोडं थोडं आपल्याला इथे मीठ घालायचं आहे। चवीपुरतं मीठ फक्त इथे घालायचं आहे। एक चिमटी मी इथे घालणार आहे हिंग, अर्धा टीस्पून मी इथे घालणार आहे हळद, आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे आहे मिरची पावडर। तर हे पहिलं आपल्याला हे मसाले मीठ हळद हिंग आपल्याला ह्या कापांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। खूप कमी वेळामध्ये खूप टेस्टी पदार्थ हा तयार होतो। अगदी आपण जेवायला बसण्याच्या वेळेला सुद्धा हे करून गरमागरम आपण हे खाऊ शकतो। पटकन हे होणारा पदार्थ आहे आणि कमीत कमी तेलामध्ये आपण हे करणार आहे। आपण हे सर्व मसाले लावून घेतलेले आहे। खूप साध्या सोप्या पद्धतीने आपण हे काप बनवणार आहे। इथे सर्व लावून घेतलेले आहे। 2 मिनिटं फक्त आपण याला बाजूला ठेवणार आहे। इथे मी 2 टीस्पून घेतलेले आहे एका बाउल मध्ये डाळीचं पीठ, चणा डाळीचं पीठ, बेसन पीठ, आणि 1 टीस्पून मी इथे घेणार आहे हे आपलं आहे तांदळाचं पीठ। हे दोन्ही पीठ आपल्याला एका ठिकाणी मिक्स करायचे आहेत। त्याच्यामध्ये चवीपुरतं घालायचं आहे मीठ। मीठ जास्त घालायचं नाहीये कारण या कापांना आपण मीठ लावलेलं आहे, तर ती आठवण आपल्याला इथे ठेवायची आहे। तर इथे आपल्याला या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालायचंय आणि आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून आणि याचं बॅटर तयार करायचंय। हे जास्त पातळ करायचं नाहीये आणि जास्त घट्ट पण नाही। हे अशी आपल्याला कन्सिस्टन्सी इथे ठेवायची आहे। चला 2 मिनिटं झालेले आहेत। आपल्या इथे बॅटर पण तयार आहे। पॅन मी ठेवलेला आहे गॅसवरती आणि 2 टीस्पून मी इथे घालणार आहे तेल। तेल आपल्या पॅनवर गरम होते, तर ह्याला पण छान असं हे मिठामुळे मस्त पाणी सुटलेलं आहे। तर हे असे एक एक काप आपल्याला ह्याच्यामध्ये फक्त असे बुडवायचे आहे आणि पॅनवरती आपण हे एक एक करून टाकणार आहे। गॅस आपला मीडियम ठेवायचा आहे। सर्व काप आपल्याला असे एक एक करून इथे पॅन वरती टाकायचे। बरोबर बॅटर आपलं पुरतं एवढ्या कापांना हे, म्हणजे जास्त प्रमाणात असले तर तुम्ही बॅटरचं प्रमाण जास्त घ्या। इथे सर्व काप आपले हे बघा इथे तयार झालेले आहेत टाकून आपल्या तव्यावरती। आता आपल्याला मीडियम पेक्षा थोडासा गॅस वाढवायचा आहे। इथे आपल्याला गॅस थोडासा आपण वाढवलेला होता, आता परत थोडासा कमी करायचा आहे आणि 5 मिनिटं आपण याच्यावर झाकण ठेवायचं। इथे आपल्याला एक एक काप असे उलटे करून टाकायचे हे बघा। खूप कमी तेलामध्ये पण खूप छान हे काप तयार होतात। इथे आता आपल्याला थोडंसं अजून तेल हे करायचं हे बघा। स्पॅच्युलावरतीच घेऊन मी फक्त तेल टाकले। इथे तेलाचा वापर आपण खूप कमी केलेला आहे। आता पण इथे आपल्याला मीडियम पेक्षा थोडासा जास्त गॅस करायचा आहे आणि 2 मिनिटांसाठी इथे परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे। इथे आपले वांग्याचे काप आपण उलटे करून टाकले होते ते बघा, दोन्ही साइडने आपले काप इथे मस्त झालेले आहेत। खूप कमी तेलामध्ये हे काप तयार होतात आणि वांग शिजायला अजिबात वेळ लागत नाही। इथे आपले वांग्याचे काप तयार झालेले आहेत। चला गरमागरम वांग्याचे काप आपले इथे तयार झालेले आहे। खूप कमी वेळामध्ये खूप छान चटपटीत हा पदार्थ तयार होतो। गरमागरम वरण भात आणि आपल्याला भाजी नसली तरी हे वांग्याच्या कापाबरोबर आपलं जेवण होऊ शकतं। अशी रेसिपी आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तुम्ही मला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता, तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा ऍड होऊ शकता, त्याची पण लिंक मी खाली
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। माझ्या छान छान रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद। परत असेच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय।